पाथर्डी तालुक्यामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या औलिया बाबांच्या यात्रोत्सवाची सांगता कुस्त्यांच्या जंगी हंगामाने झाली आहे। या यात्रेप्रसंगी वारकरी संप्रदायाच्या प्रथेप्रमाणे दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं। तसेच मुस्लिम समाजानेही यावेळी कुराण पठण केलंय। भगव्या ध्वजाबरोबर मुस्लिमांचा ध्वज देखील मिरवणुकीमध्ये सहभागी झाला होता। या प्रसंगी हिंदू मुस्लिम एकात्मता दिसून आली आहे। पाथर्डी तालुक्यातील हिंदू मुस्लिम बांधवांच्या ऐक्याचं प्रतीक असलेल्या औलिया बाबा यात्रोत्सवाची सांगता जंगी हंगामाने झाली आहे। हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन या यात्रेची शोभा वाढवली आहे। यात्रेनिमित्त वारकरी संप्रदायाच्या प्रथेप्रमाणे दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं। तसेच मुस्लिम समाजानं यावेळी कुराण पठण केलंय। या यात्रेमुळे जातीयवाद नष्ट होऊन सामाजिक सलोखा निर्माण होण्यास मदत होते। बाबांच्या मिरवणुकीमध्ये भगव्या ध्वजाबरोबरच मुस्लिम बांधवांचा ध्वज देखील दिसत होता। या यात्रेच्या सांगता प्रसंगी कुस्त्यांचा जंगी हंगामाचं आयोजन करण्यात आलं होतं। यासाठी राज्यातील नामवंत पैलवानांना गावचे उपसरपंच आणि यात्रा कमिटीचे अध्यक्ष रवींद्र उर्फ भोरू मस्के यांनी आमंत्रित केलं होतं। यामध्ये महाराष्ट्र केसरी सईद चाऊस महिला कुस्तीगीर अंबिका वाटाडे यांच्या हस्ते या हंगामाचा शुभारंभ करण्यात आला। या यात्रेबाबत उपसरपंच रवींद्र उर्फ भोरू मस्के यांनी अधिक माहिती दिली आहे। दरवर्षी आम्ही यात्रेचे नियोजन करतो। दरवर्षी आपण पैठणच्या पाण्याने स्नान करतो देवाचे। आमच्या इथं कावडी पडते। हंगामाचे नियोजन चांगले असते। बाहेरून पोरं करून घेतात। पुन्हा मुंबई कोल्हापूर औरंगाबाद इथून कुस्त्यासाठी पोरं येतात। एक कुस्ती 10,000 20,000 30,000 शेवटची कुस्ती 31,000 रुपयाची आमची झाली कोरडगाव येथील। आणि दरवर्षी आमचे यात्रा कमिटी उत्सवनेस गावातून सगळ्या लोकांच्या वर्गणी आम्हाला आणून देतात। त्याचे चांगले आम्ही गावातून सगळे मिरवणूक असो, यात्रा हंगामाचे असो, तमाशे असो, शिरणी असो हे काढून व्यवस्थितपणे पार पाडतो। यात्रा इथं हिंदू मुस्लिम आणि सर्व गावकऱ्याच्या वतीने यात्रा चांगली होती आमच्या इथं। आणि दरवर्षी आम्ही यात्रा चांगली करतो। बाहेरून येणारे पैलवानाची औरंगाबाद पुणे आष्टी जालना बीड इथून येणाऱ्याचे 3 ते 3.5 लाख पर्यंत आम्ही प्रत्येक पैलवानाला वाटप करून सोयीच्छेने सन्मानित करतो। या यात्रेस नूतन जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, पंचायत समितीचे उपसभापती विष्णुपंत अकोलकर, माजी नगरसेवक तुकाराम पवार, सोनोशीचे भाजपा तालुका उपाध्यक्ष गोकुळ दौंड, पंचायत समिती सदस्य सुनील ओवळ, वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक साहेबराव देशमुख, रमेश जोशी आदी मान्यवर उपस्थित होते। या हंगामाप्रसंगी पंच म्हणून काकासाहेब म्हस्के, पैलवान चंद्रकांत जायभाये, अशोकराव कांजवणे, राहुल म्हस्के आदींनी काम पाहिलंय। मुकुंद लोहिया, सी 24 तास, पाथर्डी।